गुड मॉर्निंग स्टुडंट, सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. स्टुडंट, पॅरेंट, टीचर जे कोणी लाईव्ह असतील, जे कोणी नंतर व्हिडिओ पाहणार असतील त्या सर्वांना माझा नमस्कार आणि जीनियस सायन्समध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन या संदर्भातचे जे काही बेसिक माहिती आहे, जे काही बेसिक नॉलेज आहे, जे की तुम्हाला पुस्तकामध्ये प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? कॅन यू टेल, म्हणजे तुम्ही सांगा की, अशा स्वरूपाचा हा इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आणि अशा स्वरूपाच्या या प्रश्नांची उत्तरं आपण इथं थोडक्यात पाहणार आहोत. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे आपण डायरेक्ट न पाहता आपणास जे काही नॉलेज आहे आपल्याकडे, त्या नॉलेजचा उपयोग करून आपणास हा बीट अभ्यासावयाचा आहे. तर अशा स्वरूपामध्ये आपण इथे एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला इथं आपल्या पुस्तकामध्ये. त्या प्रश्नांची आपण इथं उत्तरं पाहत आहोत. काय आहे? कॅन यू टेल, म्हणजे तुम्ही सांगा की, अशा स्वरूपामध्ये. ओके, तर आता काय प्रश्न आहे, त्या प्रश्नांची एका प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो की मी इथं जे काही मटेरियल आहे हे फक्त इथं इंग्रजीमधून आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये जे मटेरियल आहे ते पूर्णतः मराठीमधून राहणार आहे. त्यामुळं फक्त लँग्वेजचा फरक आहे, मिनिंग दोन्हीचा सर्व सारखा आहे आणि तो व्यवस्थितरित्या मी दोन्हीची जोड घालून मी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळं तुम्हाला कसल्याच प्रकारची घाबरण्याची आवश्यकता नाही किंवा कसलं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. मी व्यवस्थितरित्या दोन्ही लँग्वेजमध्ये, दोन्ही लँग्वेजच्या मुलांना समजेल अशाच स्वरूपामध्ये सांगणार आहे. त्यामुळं तुम्ही कसल्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नका. ओके, मी आहे तुमच्यासोबत. त्यानंतर काही अडचणी असतील तर निश्चितच आपण कॉमेंट करू शकता. जे विद्यार्थी नवीन आहेत त्या सर्व नवीन विद्यार्थ्यांना सांगतो की हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बेल आयकॉन दाबत असताना मात्र नोटिफिकेशन, ऑल नोटिफिकेशन ॲक्टिवेट करा. ओके, सबस्क्राईब करून ठेवलात तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहू शकाल. एवढ्यासाठी त्याला सबस्क्राईब करायचं असतं आणि बेल आयकॉन दाबायची असते. सबस्क्राईब केला आणि बेल आयकॉन दाबली म्हणजे सरांना काहीतरी माझ्या एका सबस्क्राईबमुळं किंवा एका बेल आयकॉनमुळं सरांना काहीतरी लाखो रुपये मिळतात की काय, असं डोक्यामध्ये काही गृहीत धरू नका. आणि जे जे विद्यार्थी नाही आहेत सध्याला त्यांनासुद्धा सांगा की देवव्रत अकॅडमी या चॅनलवर, देवव्रत अकॅडमी या सरांच्याच यूट्यूब चॅनलवर सर सेकंड पेपरचं पूर्ण सेकंड पेपर शिकवणार आहेत असं सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता. तसं तर मी नोटिफिकेशन पाठवलेलंच आहे आणि तशा तर स्वरूपामध्ये मी लिंकसुद्धा पाठवलेली आहे. ओके, माझ्या पद्धतीने मी परीने काम केलेलंच आहे, पण तुम्हीसुद्धा चांगल्या गोष्टी निश्चितच करत चला. कारण का चांगल्या गोष्टी आपण निश्चितच दुसऱ्यांना सांगायला पाहिजे. जसं मी वेळ काढून तुमच्यासाठी इथं वेळ काढून थांबलेला असतो, तशा स्वरूपामध्ये तुम्हीसुद्धा वेळ काढून इतर विद्यार्थ्यांना मदत करा. कारण का मदत केली म्हणजेच, आपण जर दुसऱ्याला मदत केली तर निश्चितच वेळ प्रसंगी आपणास कोणीतरी मदत करणारा असतोच आहे. आणि आपणच जर कोणाला मदत नाही केली तर कोणी आपल्यासाठी मदत करत नसतं. ओके, मग आता आपण इथं पाहूया एक पॉईंट. मी आता इथं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. काय काय आहे पहा. आता इथं एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. तो प्रश्न काय आहे पहा. स्केच अँड एक्सप्लेन, पहा लक्षात घ्या, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाइप्स ऑफ RNA. पहा लक्षात घ्या, इथं काय म्हटलंय, स्केच अँड एक्सप्लेन. स्केच म्हणजे काढा म्हटलेलं आहे. स्केच करा, त्याला ड्रॉ करा, काढा, स्केच करा, ड्रॉ करा म्हटलेलं आहे. ओके, कशा कशाचे स्ट्रक्चर सांगितले तुम्हाला? DNA आणि RNAच्या बाबतीत सांगितलेले आहेत. ओके, RNA आणि DNA. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड RNA, व्हेरियस टाइप्स ऑफ RNA. आता RNAचे जे काही वेगवेगळे टाईप्स आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा इथं तुम्हाला स्ट्रक्चर काढायला सांगितलेलं आहे. DNAचा सुद्धा आपण इथं स्ट्रक्चर काढणार आहोत किंवा एकदम सोप्या स्वरूपामध्ये आहे. तुम्हाला असं टेन्शन घेण्याची काही आवश्यकता
नाही आहे. मग आता इथं एक DNA चं स्ट्रक्चर आणि RNAचं स्ट्रक्चर इथं तुमच्यासाठी दिलेलं आहे का? पहा इथे, हे पहा इथं जे दिलं ना स्ट्रक्चर, इथं हे जे स्ट्रक्चर आहे दिस इज दी DNA स्ट्रक्चर. मग यांच्या आकृत्या वगैरे काढा, ड्रॉ करा. ओके. आणि त्यानंतर दुसरं स्ट्रक्चर आहे RNAचं, इथं दिलेलं आहे तुम्हाला हे RNA. ओके, बरोबर आहे. त्यानंतर अशा प्रकारचे हे हेलिकल स्ट्रक्चर एकमेकाशी कनेक्ट होऊन एक नवीन स्ट्रँड तयार होत असतो, नवीन स्वरूप तयार होत असतं. तर अशा स्वरूपाच्या या बीटमध्ये आपण यामध्ये अशा स्वरूपामध्ये आपण हे DNA आणि RNA हे आपण स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. आता मला सर्व स्ट्रक्चर इथं ड्रॉ करत जर बसलो मी तर आपल्याला वेळ पुरणार नाही, है ना, वेळ पुरणार नाही. म्हणून मी काय करत आहे की शॉर्ट फॉर्ममध्ये हे तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन एक एक देत आहे. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जिनेटिक डिसऑर्डर्स. जिनेटिक डिसऑर्डर्स म्हटलंय म्हणजे अनुवंशिक आजार कोणते कोणते असतात. ओके, गिव्ह द नेम्स ऑफ डिसऑर्डर्स. म्हणजे जे अनुवंशिक आजारांच्या बाबतीत सांगा की ना, किंवा अनुवंशिक आजार म्हणजे काय. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जिनेटिक डिसऑर्डर्स. जिनेटिक डिसऑर्डरचा मिनिंग सांगा किंवा त्याचा अर्थ सांगा म्हटलेला आहे. ओके, अनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगून काही अनुवंशिक विकृतीचे नावे सांगा म्हटले. अनुवंशिक विकृती, डिसऑर्डर्स म्हटलं, विकृती आपल्या शरीरामध्ये जन्मतः येत असते. मग अशा प्रकारच्या ह्या डिसऑर्डर्स कोणत्या आहेत आणि त्यांची नावं सांगा म्हटले. तुम्हाला एकदम सिंपल स्वरूपामध्ये घेणार आहे, एकदम चांगल्या प्रकारचं तुम्हाला समजेल, कसल्याच प्रकारचा मनामध्ये संदेह ठेवता कामा नये. चला आता आपण प्रथम पाहूया पहिला प्रश्न जो दिलाय, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाइप्स ऑफ NA. या पहिल्या प्रश्नाचा प्रश्न पाहूया आपण. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे डिसऑर्डरच्या बाबतीत जे विकृती आहेत त्या विकृतीच्या बाबतीत आपण पुन्हा पाहूया. ओके, सर्वांनी लाईक करा. मात्र सर्वांनी जर लाईक केलात तर व्हिडिओचं रेटिंग वाढत असतं आणि तुम्ही लाईक केला, जितके जास्तीत जास्त लाईक असतील, जितक्या जास्तीत जास्त लाईक असतील तितका मला ऊर्जा मिळत असते, तितकी मला एनर्जी मिळत असते आणि तितकं वाटत असतं की आपण हा व्हिडिओ बनवलेला सर्वांना आवडलेला आहे असं वाटतं. आणि तुमचं जर लाईक जर कमी प्रमाणामध्ये असेल तर तो व्हिडिओमध्ये कुठंतरी कमतरता आहे असं मला वाटतं. ओके, तर चला आता आपण पुढं पाहूया. बरेच विद्यार्थी लाईव्ह आहेत, नागपूरहून आहेत, सर्व ठिकाणाहून आहेत, खूप विद्यार्थी आहेत, सर्व विद्यार्थी कमेंट करत आहेत. सर आप बीच में थोड़ा हिंदी बोलिए, हम मराठी समझने की कोशिश करेंगे. श्रेया शुक्ला. ओके बेटा, डोंट वरी. ओके, अंदर मैं तो बोल रहा था कि इस चैनल पे मैं पूरा का पूरा मराठी बोलूं, लेकिन आप जो बच्चों का जो प्यार है, ये प्यार ऑल लैंग्वेजेस में मुझे बोलने के लिए मजबूर करता है. ओके, चलो. जेनेटिक डिसऑर्डर्स कॉज्ड बाय एबनॉर्मॅलिटीज ऑफ क्रोमोझोम्स. ओके, उत्तर मात्र जे आहे, तुम्ही जे काही लिहित आहेत, जे काही कॉमेंट करत आहे त्या कॉमेंट मात्र थोडासा उगीच काहीतरी इमोजी टाकणे, हसायची इमोजी टाकणे, रडायची इमोजी टाकणे, संडासला बसलेली इमोजी टाकणे, हे असलं काही करू नका बरं का. आपण चांगल्या घरातले लेकरं आहेत. ओके, चांगल्या घरातले लेकरं आहेत, त्यामुळं कॉमेंटसुद्धा चांगलीच करायची. कुणीतरी तुमचे गुरुजीसुद्धा ही कॉमेंट वाचत असतात, तुमचे शिक्षकसुद्धा ही कॉमेंट वाचत असतात. आणि मग तुम्ही जर अशा प्रकारची जर आलतू फालतू जर कॉमेंट केली तर निश्चितच तुम्हाला त्याचा वाईट परिणाम तुमच्याच विचारावर होऊ शकतो, तुमच्याच विचारावर. देवयानी ओके, मग आता कोणता आहे बीट. माझ्या मुलीचं नाव आहे, पाणी मागवतोय पिण्यासाठी, आवाज पाणी आण बरं मला. ओके, तर मग आता एक एक पॉईंट पाहूया आपण. DNA पहा, आता DNAच्या बाबतीत एका पॉईंटने आपण माहिती घ्यायची आहे. आता मग तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकं, वेगळ्या स्वरूपाची पुस्तकं फॉलो करत असणार, वेगवेगळ्या नोट्स फॉलो करत असणार. चला आपण आता इथे एक बीटच्या बाबतीत घेऊया. तर पहा, 1 नंबरचा पॉईंट दिला, DNAचं सांगायचं. स्केच म्हटलंय, स्केच तर तुम्हाला सांगितलं आपण स्केच कशा स्वरूपामध्ये करत असतो वगैरे.
ओके, स्केचच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ओके, डीएनए मॉलिक्यूल इज अ डबल हेलिक्स. डबल हेलिक्सचा अर्थ कळाला का? शिडी माहिती ना तुम्हाला, शिडी. आपण शिडी म्हणजे घरावर माळ्यावर वगैरे चढण्यासाठी, किंवा बऱ्याच ठिकाणी खेडेगावामध्ये 2 लाकडांची एक शिडी बनवलेली असते. 2 लाकडं असतात ते, है ना, आणि त्यांना मधामध्ये अशा स्वरूपाचं हे मधामध्ये पायऱ्या बनवलेल्या असतात वर जाण्यासाठी. आणि मग डीएनए असा दुसरा काही नसतो, तर डीएनए ॲज लाईक अ शिडी, हेलिक्स. लक्षात घ्या, डीएनए मॉलिक्यूल इज अ डबल हेलिक्स कन्सिस्टिंग ऑफ 2 स्ट्रँड्स. किती स्ट्रँड्स असतात त्याच्यामध्ये? 2 स्ट्रँड्स असतात. 2 स्ट्रँड्स असतात त्यामध्ये. ठेवीतच बॉटल. 2 स्ट्रँड्स असतात. डीएनए मॉलिक्यूल इज डबल हेलिक्स. हे पहा इथं अशा स्वरूपामध्ये हे डबल, हे 2 आहेत. अशा स्वरूपाचं याचं कन्स्ट्रक्शन घडत असतं. अशा स्वरूपाचे हे 2 आहेत. अशा पद्धतीने एकत्रीकरण त्यांचं होत असतं. डबल हेलिक्स म्हटलंय. ओके, डबल हेलिक्स कन्सिस्टिंग ऑफ 2 स्ट्रँड्स. स्ट्रँड्स म्हणजे धागे. किती धागे असतात यामध्ये? 2 धागे असतात. तर हे पहा, हा एक धागा आहे आणि हा एक धागा आहे. ते 2 धागे असे एकमेकांना जुडतात आणि जुडून पूर्णतः एक शिडीसारखं, एक सर्पिलाकार शिडीसारखं एक स्ट्रक्चर तयार होत असतं. हेलिक्स म्हणजे सर्पिलाकार. लक्षात घ्या, सर्पिलाकार अशा पद्धतीनं गुंडाळलेलं. ओके, गुंडाळलेलं एक स्ट्रक्चर आपणास पाहायला मिळत असतं. कन्सिस्टिंग ऑफ 2 स्ट्रैंड्स, त्यामध्ये 2 स्ट्रैंड्स असतात. ओके, त्यानंतर इसमें 2 स्ट्रैंड्स हो सकते हैं. बच्चों, श्रेया शुक्ला, बेटा मैं बीच बीच में हिंदी बोलने की कोशिश करूँगा, आप टेंशन मत लेना बेटा. आप हिंदी मराठी समझने की कोशिश करो, क्योंकि मराठी मीडियम के बहुत सारे बच्चे हैं कि वो बहुत सारा रिक्वेस्ट कर रहे हैं, सर फिगर झूम करा. ओके, आता ही फिगर आपण जर थोडीशी फिगर इथं झूम करून दाखवतो तुम्हाला मी. ओके, तर झूम करायला फिगर सांगितलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने यामध्ये इथं नायट्रोजिनस बेसेस असतात हे सर्व. त्यानंतर बेस पेअर्स असतात. पेअर्स म्हणजे जोड्या असतात त्यांच्या. या पद्धतीच्या इथं जोड्या असतात या. ओके, त्यानंतर हेलिक्स ऑफ शुगर फॉस्फेट्स. हे शुगर फॉस्फेटचं हेलिक असतं बाजूने. शुगर फॉस्फेटचे हेलिक्स असतात. ओके, आणि यानंतर इथं रंगामध्ये दाखवलेत बघा, ॲडेनाईन. हा ॲडेनाईन आहे. इथं जे सांगितले ना तुम्हाला, हे बेस पेअर्स हे ॲडेनाईन आहेत रंगानुसार पहा. त्यानंतर दुसरा हा थोडासा पिवळसर असणारा थायमिन असतो. त्यानंतर निळसर रंगाचा असणारा हा जे आहेत ना, हे निळसर रंगाचे हे आहेत ग्वानिन. त्यानंतर जे दुसरे जे आहेत अपोजिट, एक अशा पद्धतीने पकड शेपडं, अशा पद्धतीने जे गॅप असणारे जे आहेत, ते गॅप असणारे जे आहेत हे सगळे सायटोसिन आहेत. बाणासारखे असणारे हे ग्वानिन आहेत. लक्षात घ्या, हे बाणासारखे आहेत. ते आहे हे जे आहेत ना, इथं बाणासारखे दिसते ना सर्वांना. हे बाणासारखं जे स्ट्रक्चर आहे ते हे कोण आहेत? ग्वानाईन आहेत. ग्वानाईन थोडासा टोक असणारे, अनुकुचीदार पार्ट असणारे, जस्ट अनुकुचीदार पार्ट असणारे ग्वानाईन आहेत. ओके, आणि जे अशा पद्धतीचा जो गॅप असणारे आहेत हे कोण आहेत? सायटोसिन आहेत. वरच्या साईडला थोडासा राउंडेड पार्ट असणारे जे आहेत हे सगळे ॲडेनाईन आहेत. राउंडेड पार्ट असणारे ॲडेनाईन आहेत. तर अशा स्वरूपामध्ये हे ॲडेनाईन हे पूर्णतः एक पार्ट आहेत. आणि या सर्वांची एक पूर्णतः जोड निर्माण होत असते. आणि जोड निर्माण होऊन एक तुम्हाला RNAचा स्ट्रँड तयार होत असतो. RNAचा स्ट्रँड होतो. आणि RNAचा स्ट्रँड होऊन नंतर तुम्हाला एक अशा स्वरूपामध्ये आपण इथं DNA पाहत आहोत. किंवा इथं पहा, इथं पूर्णतः जोडी दिलेली आहे. पहा इथे हे पहा, इथं ग्वानाईन, जी म्हणजे ग्वानाईन. ओके, ग्वानाईन हे पहा अशा स्वरूपाचे आहेत. त्यानंतर अडेनाईन म्हणजे हे पहा, हे अडेनाईन इथं असणारा अडेनाईन. ओके, C फॉर सायटोसाईन. हे पहा सायटोसाईन आहे, थोडासा कात्री असलेला मधामध्ये. ओके, तर अशा स्वरूपामध्ये हे सगळे हायड्रोजन बॉन्ड्स नंतर एकत्र येत असतात. आणि एकत्र येऊन पूर्णतः नंतर एक हा शुगर फॉस्फेट बॅकबोन म्हणतो आपण, ज्याच्यावर ही पूर्णतः अरेंजमेंट होत असते. शुगर फॉस्फेट म्हणजे कोणता असतो? शुगर फॉस्फेट, ज्याला आपण बॅकबोन इथं म्हटलेलं आहे. शुगर फॉस्फेट बॅकबोन म्हणजे आपण जी शिडी तयार करतात ना, शिडी तयार केलेली असते, त्या शिडीचे जे लॅडर असतं, म्हणजे जे
बाजूचा जो सपोर्ट असतो त्याला आपण शुगर फॉस्फेट म्हणा. डीएनएचा दोन्हीचा जो सपोर्ट असतो बाजूला, दॅट आर कॉल्ड ॲज शुगर फॉस्फेट्स. आणि मधामध्ये जे काय लॅडर असतात, पायऱ्या असतात, पाय ठेवण्यासाठी वापरलेली, आणि ते म्हणजे हे पेअर्स असतात. हे पेअर्स इथं जोडलेले आहेत बघा. आणि अशा पद्धतीचे सगळे पेअर्स एकत्र येऊन एक लांबणीचा अशा पद्धतीचा DNA तयार होत असतो. ओके, तर अशा स्वरूपामध्ये हा पार्ट आपण इथं पाहिलेला आहे. इथं काय म्हणजे ईच स्ट्रँड्स दिस हेलिक इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्स पहा, लक्षात घ्या. ईच स्ट्रँड्स ऑफ धिस हेलिक्स, ईच स्ट्रँड्स ऑफ धिस हेलिक्स, हा जो हेलिक आहे ना, यातला जो काही स्ट्रँड्स आहेत, स्ट्रँड्स मेड ऑफ न्यूक्लिओटाइड्स, न्यूक्लिओटाइड पासून बनलेला असतो. दुसरा, ईच न्यूक्लिओटाइड्स इज मेड अप ऑफ फॉस्फोरिक ॲसिड. ईच न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेला असतो? फॉस्फोरिक ॲसिड पासून बनलेला असतो. फॉस्फोरिक ॲसिड. ओके, डीऑक्सीरिबोज शुगर, डीऑक्सीरिबोज शुगर अँड नायट्रोजिनस बेस. आणि नायट्रोजिनस बेस पासून हे बनलेले असतात. हे नायट्रोजिनस बेस असतात इथले सर्व. दिसते ना सर्वांना? हे नायट्रोजिनस बेस आहेत. हे नायट्रोजिनस बेस इथं दिलेत पहा तुम्हाला. इथे सुद्धा हे नायट्रोजिनस बेस आहेत. ओके, हे सर्व नायट्रोजिनस बेस आहेत इथे. ओके, आणि त्यानंतर फॉस्फोरिक ॲसिडच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला डीऑक्सीरिबोज शुगर अँड नायट्रोजिनस बेस. ओके, आता पुढचा पॉईंट काय? नायट्रोजिनस बेस आर ऑफ 2 टाइप्स. नायट्रोजिनस बेस जे आहेत ना, हे जे इथं जे तुम्हाला नायट्रोजिनस बेस सांगितले, हे नायट्रोजिनस बेस 2 टाईपचे असतात. 2 टाइप्स असतात. मग 2 टाइप्स कोणते? एक आहे प्युरिन्स आणि दुसरा आहे पॅरिमिडिन्स. आता इथं प्रोनाउन्शिएशन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये करतात. काही टीचर्स याला प्रोनाउन्शिएशन परिन्स करतात किंवा पराइन्स करतात किंवा प्युरिन्स करतात. ओके, मी प्युरिन्स म्हणतो. त्यानंतर इथं जे आहे ना, हे पॅरिमिडिन्स, PYRIMIDINES, पॅरिमिडिन्स और पिरिमिडिन्स, अशा पद्धतीचं यांचं प्रोनाउन्शिएशन केलं जातं. तर हे पहा, नायट्रोजिनस जे बेसेस आहेत ना, नायट्रोजिनस बेसेस, हे नायट्रोजिनस बेसेस अशा पद्धतीचे जे नायट्रोजिनस बेसेस आहेत, हे कोणते कोणते आहेत? एक आहेत प्युरिन्स आणि दुसरा आहे पिरिमिडिन्स. ओके, मग आता पुढे काय पाहायचे आपणास यामध्येच? तर पहा, द प्युरिन्स आर ऑफ 2 टाइप्स. प्युरिन्स 2 टाइप्स के होते हैं. प्युरिन्स आर ऑफ 2 टाइप्स. कौन से है? एक है एडेनाइन और दूसरा है ग्वानाइन. एडेनाइन एंड ग्वानाइन. प्यूरिन्स आर ऑफ 2 टाइप्स. प्यूरिन्स 2 टाइप्स के होते हैं. जैसे कि मैंने आपको यहाँ बता दिए. क्या बताया? नाइट्रोजिनस बेसिस 2 टाइप के होते हैं. नाइट्रोजिनस बेसिस आर ऑफ 2 टाइप्स. एक है प्यूरिन्स और दूसरा है पिरिमिडिन्स. ये 2 है. लेकिन प्यूरिन्स के इसके और 2 टाइप्स पड़ते हैं प्यूरिन्स के. कौन से पड़ते हैं प्यूरिन्स के 2 टाइप्स? देखो, एडेनाइन और दूसरा है ग्वानाइन. एडेनाइन एंड ग्वानाइन. ये आपको मल्टीपल चॉइस क्वेश्चन में पूछा जाता है. विच आर द टाइप्स ऑफ प्यूरिन्स, ऐसे भी पूछा जा सकता है. गिव द टाइप्स ऑफ प्यूरिन्स, 1 मार्क्स के लिए भी कहा जा सकता है. फॉलोइंग द विच इज द पेयर ऑफ प्यूरिन. प्यूरिन का पेयर कौन सा है? नीचे से आपको दिया होगा एडेनाइन, ADENINE डैश GUANINE. ये इसके टाइप्स आपको बताए होंगे. और दूसरा दिया होगा साइटोसाइन. ओके, साइटोसाइन इस तरह से, एंड थायमिन आपको दिया गया होगा. तो इसमें से आप थोड़ा सा साइटोसाइन, ये देखो साइटोसाइन है, ये थोड़ा सा सी एक्स्ट्रा अलग आ गया यहाँ. साइटोसाइन, मैं इसे निकाल देता हूँ. ऐसे तो होता ही है. ओके, साइटोसाइन, ये रहा साइटोसाइन और दूसरा क्या है? थायमाइन. यानी कि पिरिमिडिन्स के 2 टाइप्स होते हैं. पिरिमिडिन्स के 2 टाइप्स होते हैं. एक होता है साइटोसाइन और दूसरा होता है थायमाइन. ओके, देन इसमें क्या है? देखो, देन द एडेनाइन ऑलवेज पेयर्स. देखो, एडेनाइन
ऑलवेज पेयर्स विद द थायमाइन, एडेनाइन का ऑलवेज पेयर होता है, ऑलवेज नेहमी करता। एडेनाइन का किसके साथ पेयर होता है? एडेनाइन ऑलवेज पेयर्स विद द थायमाइन विथ डबल हाइड्रोजन बॉन्ड्स। ये देखो इसका पेयर किसके साथ होता है? तो एडेनाइन इज कनेक्टेड विद द थायमाइन, यानी कि प्यूरिन का एक जो है, ये जो एडेनाइन है, ये एडेनाइन किसके साथ कनेक्ट होता है? थायमाइन के साथ कनेक्ट होता है। थायमाइन सोबत हा कनेक्ट होत असतो, ओके, विथ डबल हाइड्रोजन बॉन्ड, डबल हाइड्रोजन बॉन्डने तो कनेक्ट होत असतो। वाइल द साइटोसाइन ऑलवेज पेयर्स, साइटोसाइन ऑलवेज पेयर्स, ये जो साइटोसाइन है ना, ये ऑलवेज पेयर तैयार करता है, लेकिन किसके साथ पेयर करता है? ग्वानाइन के साथ पेयर करता है। यानी कि एडेनाइन का पेयर होता है थायमाइन के साथ और साइटोसाइन का पेयर होता है ग्वानाइन के साथ। तो इस तरह से इनका पेयर तैयार होता है। तो आपको एग्जाम में पूछा जाएगा, परीक्षेमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल, काय विचारलं जाईल की साइटोसाइन कोणासोबत जोडला जातो, तर साइटोसाइनची जोडी कोणती आहे? तो साइटोसाइन इथं दिलं जाईल बघा, इथं एडेनाइन अशा पद्धतीने प्रश्न कसा विचारला, एडेनाइन दैट इज कनेक्टेड विद द, ये देखो एडेनाइन, एडेनाइन इज कनेक्टेड विद द थायमाइन, थायमाइन बरोबर आहे। आणि साइटोसाइन CYTOSINE, साइटोसाइन इज यहां ब्लैंक रखा जाएगा। तो साइटोसाइन के सामने आपको क्या लिखना पड़ेगा? ग्वानाइन, ग्वानाइन लिखना पड़ेगा। इस तरह से आप इसे कंप्लीट कर सकते हो, ओके। और दूसरा एक पॉइंट बता दिया जाएगा आपको, क्या है? द साइटोसाइन ऑलवेज पेयर्स विद द ग्वानाइन विथ ट्रिपल डैश डैश बॉन्ड, ट्रिपल डैश डैश बॉन्ड। इस तरह से आपको क्वेश्चन पूछा जा सकता है। तो वहां आपको अल्टरनेटिव रहेगा कार्बन, नाइट्रोजन, फास्फोरस और हाइड्रोजन वगैरह वगैरह वगैरह, ओके। इस तरह से देखो, उसके बाद हेलाइसिस रिमेन्स द बाउंड ड्यू टू दीज हाइड्रोजन बॉन्ड्स। हेलाइसिस बोले तो जो कुछ भी हेलिक्स है, जो कुछ भी ये हेलिक्स है, जी शिडी आपणास तयार झालेली पाहायला मिळत असते, जी शिडी असते, ही शिडी एकमेकांशी जोडून बनलेली असते। कोणामुळे? बाउंड, बाउंड म्हणजे एकमेकांशी बांधून राहणे, ड्यू टू दीज हायड्रोजन बॉन्ड्स। आणि या हायड्रोजन बॉन्ड्समुळे अशा पद्धतीची ही जी शिडी आहे, ही जे हेलायसिस आहे, ही जे सर्पिकल स्ट्रँड्स आहे, ते एकमेकांशी जोडून राहत असतात, ते केवळ या बॉन्डमुळे, ओके। याच बॉन्डमुळे ते एकमेकांशी जोडून राहत असतात, ओके। आता पुढे काय दिलं तुम्हाला? आरएनएच्या बाबतीत आपण इथं पाहत आहोत। तर अशा पद्धतीने आपण डीएनएच्या बाबतीत तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। मैंने आपको डीएनए के बारे में उसका स्ट्रक्चर वगैरह किस तरह से होता है, ये मैंने आपको बताने की कोशिश की है। आपके आशा करता हूं कि आपको बहुत अच्छी तरह से समझ में आया होगा, ओके। उसके बाद क्या है, आगे का बीट है, देखो हमें आरएनए के बारे में अभी हमें देखना है। आरएनए, ओके। तो आरएनए क्या है देखो, देन आरएनए देखो, आरएनए इसका एब्रीविएशन है, इसका लॉन्ग फॉर्म है। आरएनए इज द एब्रीविएशन ऑफ, ये एब्रीविएशन है, किसका एब्रीविएशन है? रिबोन्यूक्लिक एसिड का है। रिबोन्यूक्लिक एसिड, कॉम्प्लेक्स कंपाउंड ऑफ हाई मॉलिक्यूलर वेट that the functions in cellular protein synthesis, सेल्यूलर प्रोटीन सिंथेसिस में इसका एप्लीकेशन होता है। प्रोटीन सिंथेसिस बोले तो ये प्रोटीन सिंथेसिस कहाँ होता है? सेल के न्यूक्लियस में होता है, सेल के न्यूक्लियस में। समझो हमारी ये सेल है, तो सेल में इस तरह से ये न्यूक्लियस होता है और न्यूक्लियस में इस तरह से ये चेंजेस हो जाते हैं। जैसे कि अभी हम देख रहे हैं कोरोना वायरस। कोरोना वायरस, कोरोना वायरस क्या है? तो कोरोना वायरस एक कोविड-19 हम उसे कहते हैं। कोरोना वायरस अभी तक, ये कोरोना वायरस अभी ही आया है ऐसा अगर आपको लगता है तो ये आपकी गलत फहमी है। कोरोना वायरस बहुत पुराना है, बहुत पुराना है। ये तकरीबन 1890 से है, 1890 से है, लेकिन
तब से ये कोविड यानी कि तब से ये जो कोरोना वायरस है, कोरोना वायरस के तकरीबन अभी तक 6 टाइप्स होके गए हैं। कितने? 6 टाइप्स होके गए हैं। अभी ये जो है ना, अभी जो है ये है 7वां वायरस है, और इसमें से मर्स है, सॉर्स है, बहुत सारे वायरसेस होके गए हैं। मर्स भी आया था, स्वाइन फ्लू आया था, सॉर्स आया था, ये उनके पूरे टाइप्स है। और उसमें से ये जो अभी आया है ये है कोविड। कोविड यानी कि कोरोना, वी फॉर वायरस। ये देखो इसका नाम क्या है, कोविड 19। इसका जो नाम है ना कोविड 19, ये इसके ऊपर ही है ना, आरएनए डीएनए के ऊपर ही है ये कोविड। को बोले तो कोरोना, 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 वी फॉर वायरस, ओके, डी फॉर दिसंबर और 19 फॉर 19, यानी कि कोविड 19 ये 2019 में पाया गया है ये वायरस। ये जो टाइप है ना, ये जो टाइप आहे ना, हे कोविड 19 हा कोरोना व्हायरस 2019ला डिसेंबरमध्ये पाहायला मिळाला, डिसेंबरमध्ये, म्हणून हा कोविड 19 असं याचं नाव दिलेलं आहे। मग आता हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर अशा स्वरूपामध्ये या सेलच्या न्यूक्लियस सेंटरमध्ये एक न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसमध्ये अशा प्रकारचे प्रोटीन्स वगैरे असतात आणि प्रोटीन्स वगैरे पूर्णतः बॉन्डिंग वगैरे तयार करत असतात आणि बॉन्डिंग तयार करत असल्यामुळे एक प्रकारचा वेगवेगळा स्ट्रक्चर आपणास तिथे पाहायला मिळत असतो। ॲब्रिव्हिएशन ऑफ रिबोन्यूक्लिक ॲसिड, ओके, कॉम्प्लेक्स कंपाउंड ऑफ हाय मॉलिक्युलर वेट that functions in cellular protein synthesis and replaces the DNA. Okay, DNA, deoxyribonucleic acid is called long form है deoxyribonucleic acid as the carrier of genetic code in some viruses। अभी अभी जो मैंने आपको बताया था, genetic code carrier as carrier of genetic codes in some viruses, वो प्रोटीन सिंथेसिस करता है और वो प्रोटीन सिंथेसिस उसका स्टॉप करने के लिए जो मैकेनिज्म होनी चाहिए, ये मैकेनिज्म शास्त्रज्ञ को नहीं मिल रही है पूरे वर्ल्ड में इसके बारे में, यानी कि प्रोटीन सिंथेसिस जो प्रोसेस है उसके अंदर की, न्यूक्लियस के अंदर की, वो प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस स्टॉप करने के लिए जो कुछ भी मटेरियल चाहिए वो मटेरियल खोजना चालू है सोडून, ओके। आणि म्हणून अशा पद्धतीने, ओके, तर कोणी कॉमेंट करू नका, इथं कोणी कॉमेंट करू नका। जेव्हा कोणाचे कॉमेंट मला आलतू फालतू इथं जर दिसत असतील तर मी त्याला ब्लॉक करून टाकेन। सर बॅकग्राऊंडवरचं काहीही स्पष्ट दिसत नाही, प्लीज चेंज बॅकग्राऊंड कलर। बेटा हे आता बऱ्याच दिवसापासून आहे, दिव्या कराड, बऱ्याच दिवसापासून आहे हे, तुम्हाला आज प्रथम दिसतेस। आतापर्यंत या बॅकग्राऊंडवर प्रथमच सांगितलं। एखादच तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो बाळा, तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, दुसरं काही नाही, नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो। तरी आपण नंतरच्या स्लाइडमध्ये मी कलर बदलेन, ओके। डीएनए डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड, ओके, चलो ये मैंने आपको बता दिया डीएनए के बारे में, ओके। अगर आप बैकग्राउंड कलर बदलना बोले तो थोड़ा सा मुश्किल की बात है, अभी मुश्किल की बात है अभी, क्योंकि ये तो अब हम रनिंग में है, अभी तो मैं इसका टीचिंग कर रहा हूँ, ओके। अभी तक तो किसी बच्चे को प्रॉब्लम नहीं आया, आप बोल रहे हैं तो थोड़ा सा कलर भी चेंज कर देता हूँ। चलो थोड़ा सा फॉन्ट का कलर बदल देता हूँ, अभी बैकग्राउंड कलर बदलना बोले तो परेशानी आती है, ओके। तो इस तरह से न्यूक्लियर, ओके, आगे का पॉइंट ले लेता हूँ मैं। चलो, आरएनए कंसिस्ट ऑफ रिबोज न्यूक्लियोटाइड्स, रिबोज न्यूक्लियोटाइड्स, आरएनए, ये देखो आरएनए की डेफिनेशन एब्रिविएशन है किसका, रिबोन्यूक्लिक एसिड। ये रिबो के लिए आर है, न्यूक्लिक के लिए एन है और एसिड के लिए ये है, इस तरह से है, ओके। आरएनए कंसिस्ट ऑफ, आरएनए में क्या क्या होता है ये देखो, इधर साइड में आरएनए दिया गया है, इधर जो है ना साइड को आरएनए, ओके, ये आरएनए है। और आरएनए में क्या होता है, कंसिस्ट ऑफ रिबोज न्यूक्लियोटाइड्स, आरएनए कंसिस्ट ऑफ रिबोज न्यूक्लियोटाइड्स, कौन से नाइट्रोजीनियस बेसेस अपेंडेड टू द रिबोज शुगर,
नाइट्रोजनस न्यूक्लियोटाइड्स रहते हैं, रिबोज न्यूक्लियोटाइड दैट इज नाइट्रोजनस बेसिस। ये देखो नाइट्रोजनस बेसिस मैंने आपको यहां बताया, इस तरह से नाइट्रोजनस बेसिस होते हैं। नाइट्रोजनस बेसिस का नाम मैंने आपको बता दिया है। अटैच्ड बाय फॉस्फोडाइस्टर, ओके, फॉस्फोडाइस्टर bonds forming the strands of varying lengths. The nitrogenous bases in RNA are adenine, guanine, cytosine and uracil, which replaces the thymine in DNA. इस तरह से इनका आपको चीज देखने को मिलता है। डीएनए में इस तरह से ये यानी कि पेयरिंग तैयार करते हैं। पेयरिंग तो मैंने बता दिया आपको। द नाइट्रोजनस बेसिस इन आरएनए आर एडेनाइन, ग्वानाइन, साइटोसाइन एंड यूरासिल। ये देखो यूरासिल भी मैंने यू ऐसा आपको बता दिया था, यू जैसे कि यूरासिल यू से रिप्रेजेंट किया था मैंने, ओके। और साइटोसाइन यूरासिल विच रिप्लेसेस थायमाइन इन डीएनए, थायमाइन इन डीएनए, थायमाइन को रिप्लेस किया जाता है, ओके। और एक बार एडेनाइन, ग्वानाइन, साइटोसाइन एंड यूरासिल विच रिप्लेसेस थायमाइन इन डीएनए, थायमाइन को रिप्लेस किया जाता है, ओके। और इसके बाद आगे है देखो आरएनए टिपिकली, जो बच्चे यहां आलतू फालतू कमेंट कर रहे हैं, झगड़ा कर रहे हैं, ओके ओके सर बॅकग्राऊंड कलर चेंज करा, ओके, आजच्यासाठी ॲडजस्ट करा, नंतर आपण चेंज करूया याचं बॅकग्राऊंड कलर, ओके। त्यानंतर आता आगे का बीट जो है, आगे का जो पॉइंट है, ये पॉइंट अभी हम देखते हैं। आरएनए टिपिकली इज सिंगल स्ट्रैंडेड बायोपॉलीमर, पॉलीमर, बायोपॉलीमर, पॉलीमर ये शब्द का अर्थ होता है एक मोनोमर, मोनोमर बोले तो उसका एक मेंबर होता है, एक मेंबर होता है। ऐसे अनेक बहुत सारे मेंबर कनेक्ट होके एक पॉलीमर तैयार होता है। उसी तरह से ए सिंगल स्ट्रैंडेड बायोपॉलीमर तैयार होता है। हाउएवर द प्रेजेंस ऑफ सेल कॉम्प्लीमेंट्री सीक्वेंस इन आरएनए स्ट्रैंड्स लीड्स टू द इंटरचेन बेस पेयरिंग एंड फोल्डिंग ऑफ द रिबोन्यूक्लियोटाइड चेन, एक रिबोन्यूक्लियोटाइड चेन वहां तैयार होता है। और एक बार देखो आरएनए टिपिकली इज अ सिंगल स्ट्रैंडेड बायोपॉलीमर, सिंगल स्ट्रैंडेड है आरएनए, क्या है, टिपिकली अ सिंगल स्ट्रैंडेड बायोपॉलीमर है। इस तरह से ये है, देखो ये जो आरएनए है साइड को मैं आपको यहां दिखा रहा हूं, ये है सिंगल स्ट्रैंडेड बायोपॉलीमर है, ओके। हाउएवर द प्रेजेंस ऑफ सेल्फ कॉम्प्लीमेंट्री सीक्वेंस इन आरएनए स्ट्रैंड्स, सेल्फ सीक्वेंस रहता है उसमें, और इंटरचेन बेस पेयरिंग, इंटरचेन इस तरह से ये बेस पेयरिंग वहां तैयार होती है, एंड फोल्डिंग ऑफ द रिबोन्यूक्लियोटाइड चेन इनटू कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, उसका कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तैयार होता है, फॉर्म्स कंसिस्टिंग ऑफ बल्जेस एंड हेलिक्स, एक बल्जेस एंड हेलिक्स तैयार हो जाता है, ओके। और एक कनेक्टेड हो जाते बाद में, ओके। देन द 3 डायमेंशनल स्ट्रक्चर ऑफ आरएनए इज क्रिटिकल, 3 डायमेंशनल 3D स्ट्रक्चर आपको मिलता है टू इट्स स्टेबिलिटी एंड फंक्शंस, स्टेबिलिटी एंड फंक्शंस। मैं क्या बता रहा हूं देखो, द 3 डायमेंशनल स्ट्रक्चर ऑफ आरएनए इज क्रिटिकल टू इट्स स्टेबिलिटी एंड फंक्शंस, ओके, फंक्शन allowing the ribose sugar and the nitrogenous bases to be modified in the numerous different ways, okay, by cellular enzymes that attach the chemical groups, वो केमिकल ग्रुप्स का अटैचमेंट होता है, और मेथिल ग्रुप्स टू दी चेन, उस तरह से एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तैयार हो जाता है, और उसी तरह से आपको ये बाद में देखने को मिलता है, ओके। देन आरएनए स्ट्रक्चर का पुढचा पार्ट, थर्ड पॉइंट है, such modification enables the formation of chemical bond between the distant region is the RNA strands, और जो बाजू में जो रहते हैं ऐसे इस तरह से एक कुछ स्ट्रैंड्स तैयार होते हैं, और ये स्ट्रैंड्स तैयार होके बाद में एक दूसरे को वो कनेक्ट हो जाते हैं, और कनेक्ट होने के बाद आपको एक डीएनए का स्ट्रैंड देखने को मिलता है बिटवीन द डिस्टेंट रीजन इन द आरएनए स्ट्रैंड्स, लीडिंग टू कॉम्प्लेक्स contortions, okay, complex in the RNA
चेन, एक कॉम्प्लेक्स कॉन्टर्शंस तैयार हो जाता है, एक स्ट्रक्चर तैयार हो जाता है आरएनए चेन का, विच फर्दर स्टेबलाइजेस द आरएनए स्ट्रक्चर, और बाद में एक स्ट्रक्चर आरएनए का स्ट्रक्चर फाइनल हो जाता है। ओके, और देन फोर्थ पॉइंट है मॉलिक्यूल्स दैट वीक स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन, जस्ट उसका वीक स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन एंड स्टेबलाइजेशन में बी रेडिली डिस्ट्रॉयड, और बाद में वो डिस्ट्रॉय भी हो जाता है एज एन एग्जाम्पल इन दी इनिटिएटर ट्रांसफर ऑफ आरएनए, इनिटिएटर ट्रांसफर ऑफ आरएनए जिसे कि हम कहते हैं टीआरएनए, टीआरएनए मॉलिक्यूल दैट लैक्स द मैथिल ग्रुप, मैथिल ग्रुप जिसे हम टीआरएनए IMET इस तरह से रिप्रेजेंट किया जाता है। थोड़ा सा ये माइक्रोबायोलॉजी का पार्ट है, थोड़ा सा आगे का। ओके, मॉडिफिकेशन एट पोजीशन 58 ऑफ द टीआरएनए चेन renders to the molecule unstable, okay, and hence the non-functional chain is destroyed by the cellular tRNA quality control the mechanism, okay। और मैं थोड़ा सा इसका एक थोड़ा सा एक्सप्लेनेशन अब देने की कोशिश करता हूं कि इस तरह से आरएनए एक दूसरे को कनेक्ट होते हैं। आरएनए एक दूसरे को कनेक्ट होने के बाद कनेक्ट करने के लिए जो कुछ भी नाइट्रोजन बेसिस वगैरह इस्तेमाल किया जाता है, वो नाइट्रोजन बेसिस जैसे कि मैंने आपको बता दिया था एडेनाइन, ग्वानिन, थायमाइन, साइटोसाइन, यूरासिल वगैरह, ये जो है ये एक दूसरे को कनेक्ट करने के लिए इसका इस्तेमाल किया जाता है। और एक आरएनए तैयार होने के बाद फाइनली डीएनए का एक मेन स्ट्रक्चर आपको देखने को मिलता है, यानी कि इस तरह से एक डीएनए का स्ट्रक्चर आपको, डीएनए का स्ट्रक्चर सेल के केंद्रक में, न्यूक्लियस में इस तरह से आपको सेंटर में हो जाता है। ओके, और उसके बाद देन कैन यू टेल में आपका सेकंड क्वेश्चन है। आपको थोड़ा सा समझ में आया होगा ये जो पॉइंट मैंने लिया है, जो क्वेश्चन लिया है आरएनए और डीएनए के स्ट्रक्चर के बारे में। ये थोड़ा सा कॉम्प्लिकेटेड है, समझने में थोड़ा सा एक कॉम्प्लेक्स है, स्ट्रक्चर ही कॉम्प्लेक्स है, तो समझने के लिए भी थोड़ी सी तकलीफ हो सकती है। जिन बच्चों को ये समझ में नहीं आया, थोड़ा सा ये वीडियो रिप्ले करके देखिए, और रिप्ले करके थोड़ा सा इसके ऊपर और भी आप समझने की कोशिश करिए, रिप्ले करके देख लीजिए, बाद में आपके समझ में आ जाएगा। अभी हम आगे का पार्ट देख रहे हैं, दूसरा जो पार्ट है वो देख रहे हैं, जो है एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स एंड गिव द नेम्स ऑफ सम डिसऑर्डर्स। ओके, जो बच्चे अभी लाइव है, सर खूप छान शिकवता है, आई लाइक इट सर, ओके धन्यवाद, ओके धन्यवाद। जो बच्चे अभी जो लाइव है वो सब बच्चों को मैं बता देता हूं कि अभी आज 10 AM सब बच्चे लाइव आ जाइए जीनियस साइंस पे, जीनियस साइंस अपना जो मराठी चैनल जो है जीनियस साइंस पे, वहाँ सब बच्चे लाइव आ जाइए, क्योंकि आज संडे है और संडे का हम संडे मोटिवेशनल एनर्जी के बारे में हम डिस्कस करने वाले हैं। उसके ऊपर मैं आपको एक थोड़ा सा हम डिस्कस करेंगे। और आज का सब्जेक्ट लिया है मैंने, मराठी में बोलने वाला हूँ, चला नशीब बदलूया। जो नशीब पे ऊपर डिपेंड करते हैं, बहुत सारे लोग नशिबावर अवलंबून राहतात, आणि जे नशिबावर अवलंबून राहतात त्यांच्या आयुष्यामध्ये कशी दुर्दशा येत असते, आणि जे नशिबावर अवलंबून राहतात, जे कर्मावर अवलंबून असतात, कर्म करत राहतात, मेहनत करत राहतात, त्यांची कशी प्रगती होत असते, अशा स्वरूपाचा एक मोटिवेशनल आपण मोटिवेशनल स्पीच म्हणा किंवा मोटिवेशनल डिस्कशन आपण आज मोटिवेशनल लाईव्ह सेशनमध्ये 10 वाजता जीनियस सायन्सवर येणार आहेत। ओके, तर सर्वांनी आपण तिथे भेटूया, 10 वाजता सुद्धा आपण सर्वांनी तिथं यायचे। ओके, एक्सप्लेनेशन क्या क्या है इसका, द एक्सप्लेनेशन एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स। अनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगा म्हटलंय। ओके, अँड गिव नेम्स ऑफ सम डिसऑर्डर्स, आणि काही डिसऑर्डरची नावं द्या म्हटलंय, ते आपण निश्चितच इथं पाहूया। ओके, डीएनएच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत जितकं जमेल तितकं मी सांगितलेलं आहे। आणखी नवीन एखादा व्हिडिओ मला जर अपलोड करता आला तर पुन्हा आणखीन करेन, कारण का गरज आहे त्या बीटवर परत सांगण्याची। आणखी एक व्हिडिओ मी परत घेईन पुन्हा। ओके, तर आता इथं काय सांगितलं बघा, अ जेनेटिक डिसऑर्डर्स कॅन बी डिफाइंड ॲज, जेनेटिक डिसऑर्डर्स आपण याची डेफिनेशन देऊया, व्याख्या देऊया कशी। डिसीज म्हणा किंवा डिसीज
which is happened due to the change and mutations in the DNA sequence in an individual. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी पेशी असते त्या पेशीच्या DNA मध्ये जे गुणसूत्र असतात, गुणसूत्राच्या DNA मध्ये जो काही बदल होत जाईल, जो काही चेंज होत जाईल, त्या चेंजमुळे अशा प्रकारचे डिसऑर्डर्स आपणास पाहायला मिळत असतात. छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला गेला. अणुबॉम्ब, ओके, अणुबॉम्ब टाकला गेला. तो अणुबॉम्ब होता 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945ला. 6 ऑगस्ट 1945ला सकाळी 10 वाजता तो अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकला आणि 9 ऑगस्ट 1945ला तो नागासाकी शहरावर टाकण्यात आला है ना. मग तिथं जे काय त्यामधून जे काय रेडिएशन्स निघाले त्या यामधून जे रेडिएशन्स बाहेर पडले, रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन्स, किरणोत्सारी किरण जे बाहेर पडले, ते किरणोत्सारी किरण तिथल्या लोकांच्या शरीरावर पडले. शरीरावर पडल्याच्यानंतर शरीरामध्ये जे काही गुणसूत्र होते त्या गुणसूत्रावर सुद्धा त्यांनी आघात केला आणि गुणसूत्राच्या कोडिंगमध्ये बदल करून टाकला. त्यांनी कोडमध्येच बदल झाला, ज्याला आपण म्युटेशन्स असे म्हणतो. तिथं म्युटेशन प्रक्रिया घडून आली आणि जे शरीरामध्ये जे चेहरा तयार करण्याचे जे गुणसूत्र असतात, डोळे तयार करण्याचे जे गुणसूत्र असतात, त्यांच्या सिक्वेन्समध्येच त्या किरणोत्सारी मूलद्रव्याने बदल घडून आणला त्या रेजने. आणि आजसुद्धा तिथे जे काही बालकं जन्मतात, तिथे बरेच काही बालकं जन्मत आहेत, पण कसे जन्मत आहेत? ते डिसऑर्डर असणारे बालकं जन्मत आहेत. अशा पद्धतीची प्रक्रिया आपणास तिथं पाहायला मिळते. ओके, डिसऑर्डर्स. मग पुढे काय? द म्युटेशन इज कॉज्ड ड्यू टू द एरर इन DNA. DNA मध्ये एरर निर्माण होतो. DNA सिक्वेन्स ऑफ एनी इंडिव्हिज्युअल ऑर एनी अदर एक्सटर्नल फॅक्टर लाईक दी स्मोकिंग. आणि हे DNA कोडिंगमध्ये बदल पडतो. आणि हा बदल कशामुळे पडतो? बऱ्याच काही सवयीमुळे, ज्याला इथं सांगितलेले स्मोकिंग आहे, रेडिएशन, आता सांगितलं तुम्हाला रेडिएशन, विच कॉजेस द चेंजेस इन DNA सिक्वेन्स. DNA सिक्वेन्समध्ये चेंजेस घडून आणतात. म्हणून स्मोकिंग वगैरे जे आहे ते करू नये बरं का पुढील पिढीसाठी. आणि मग कोणते कोणते आहे डिसऑर्डर अशा पद्धतीचे? तर देअर आर डिफरंट डिसऑर्डर्स. मग कोणते कोणते डिसऑर्डर्स आहेत ते? विच मे कॉज ड्यू टू दी जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक दी सिकल सेल. सिकल सेल अशा पद्धतीचा सिकल सेल सुद्धा आजार त्यामध्ये होत असतो. ओके, मग सिकल सेल आहे, सिकल सेल ॲनिमिया, त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस, त्यानंतर हँटोझोन्स्टीन्स डिसीज असेल, त्यानंतर अल्बिनिझम असेल, अल्फा अँड बीटा थॅल्सेमिया, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात, ज्याला की आपण मराठीमध्ये जे सांगितले जातात कोणते कोणते असतात? गुणसूत्रातील बदल, संख्येतील बदलामुळे जे होणारे आजार असतात. आधिक्य आणि कमतरता, गुणसूत्रांच्या एखाद्या भागाचा लोप होणे, ओके, गुणसूत्रांचे स्थानांतरण होणे, ओके, अचानक उत्परिवर्तन होणे, एकापेक्षा जास्त गुणसूत्रात बदल होणे. तर अशा पद्धतीच्या या विकृती आपणास घडून आढळून येत असतात. मग त्या या सिक्वेन्समुळे चेंजेसमुळे. ओके, मग आता कोणते आहेत? तर ह्यामध्ये लक्षात द्या, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, अशा पद्धतीचे हे रोग आपणास पाहायला मिळत असतात. मग पुढे काही दिलेत बघा, इथं मी घेतलेलं आहे. देन कोणते कोणते? हचिन्सन्स रोग, जे मराठी मीडियमच्या मुलांसाठी सांगतोय, टेक्सास रोग, ग्लॅटोसेमिया, फेनिलकिटोमेह, सिकल सेल ॲनिमिया, ओके, याला दांत्रपेशी पांडुरोग म्हणतात. त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस, ओके, पुटी तंतुभवन, अल्बॅनिझम, वर्णकहीनता. वर्णकहीनता म्हणजे अल्बॅनिझम, जे कोड फुटणे म्हणतो ना आपण, कोड फुटणे, तो प्रकार. हिमोफिलिया म्हणजे रक्त त्याच्या शरीरामध्ये गोठतच नाही, जखम झाली रक्त सातत्याने प्रवाह होत राहतो, हिमोफिलिया म्हणतात त्याला. आणि रातांधळेपणा मला म्हणजे त्याला रात्रीचं दिसत नाही. ओके, म्हणजे रॉड सेल्स अँड कोन सेल्स असतात आपल्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या या कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे आजार आपणास उद्भवतात किंवा आढळून येत असतात. तर मित्रांनो,
ओके, तर अशा पद्धतीने हे जे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ओके, तर अशा पद्धतीने जे कॅन यू टेल हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता उद्याला पाहणार आहोत आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ओके, तर मित्रांनो उद्याचा क्लास एखाद्या वेळेस होईल किंवा नाही सांगता येणार नाही, उद्या सकाळचा बरं का. तरीही मी ऑन दी स्पॉटला लाईव्ह येईन, त्या वेळेला लाईव्ह येऊन तुम्हाला मी सांगेन. कारण का आज थोडंसं मी गावी जात आहे, गावी जात असल्यामुळे उद्या सकाळी लाईव्ह येणं शक्य होईल किंवा नाही होईल काही सांगता येणार नाही. पण शक्य झालं तर मी लॅपटॉपहून तात्पुरता मी लाईव्ह येईन. ओके, तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया. लागलीच आपण 10 वाजता भेटणार आहोत, 10 वाजता जीनियस सायन्सवर भेटणार आहोत. चला नशीब बदलू यामध्ये नॉर्मल डिस्कशन करणार आहोत. नॉर्मल डिस्कशन आहे, नॉर्मल डिस्कशन असं मी डिझाईन करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं असं काही नाही. नॉर्मल डिस्कशन आपण नशिबावर बोलूया की खरोखर नशीब आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतं का, नशीब खरोखर आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस करतं का, नशीब प्रक्रिया काय आहे, नशीब कुठं बघायला भेटतं वगैरे या सर्व प्रक्रिया आपण तिथे पाहूयात. तर इथल्यासाठी आपण इथं थांबूया मित्रांनो. लागलीच आपण 10 वाजता तिथं भेटूया. सर्वांनी उपस्थित राहा. जय हिंद, जय भारत मित्रांनो. बाय बाय, टेक केअर.